लायन्स क्लब धनकवडी व संतोष सोसायटीतर्फे पुणे मनपा नवनिर्वाचित नगरसेवकांचा सन्मान। लायन्स क्लब धनकवडी व संतोष सहकारी सोसायटी परिवाराच्या वतीने पुणे महानगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचा भव्य सन्मान सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमाची सुरुवात प्रवीण महामुने व रमेश सुतार यांच्या शंखनादाने झाली। पारंपरिक पद्धतीने मान्यवरांचे स्वागत करण्यात आले। यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक राजेंद्र आबा श्रींकर, महेश वाबळे, बाळासाहेब धनकवडे, अरुण राजवाडे, गौरव घुले, वर्षाताई तापकीर, शैलजाताई भोसले, मीनाताई घोष, सई थोपटे, सीमाताई बेलदरे, प्रतिभाताई चोरघे व तेजश्री बदक यांचा पुणेरी पगडी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला। उपस्थित नगरसेवकांनी धनकवडी, कात्रज, आंबेगाव व पद्मावती परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला। कार्यक्रमात राज्यमंत्री व आमदार माधुरीताई मिसाळ यांचे पीए मंदार रांजेकर यांनी सोसायटीच्या आवश्यक विकास कामांसाठी आमदार निधीतून मदत करण्याचे आश्वासन दिले। निवडणूक काळात कर्तव्य बजावणाऱ्या पोलीस बांधवांचा देखील विशेष सन्मान करण्यात आला। सहकार नगरचे वरिष्ठ पोलीस अधिकारी विठ्ठलराव पवार, गुन्हे विभागाचे जयंत राजूरकर तसेच सागर पाटील, सचिन माळी व अभिजित वालगुडे यांचा सन्मान रवींद्र सादुल व बापूसाहेब खंदारे यांच्या हस्ते करण्यात आला। कार्यक्रमास संतोष सोसायटीचे चेअरमन भानुदास पायगुडे, सीए बाळासाहेब घाडगे, विलासराव बावकर, दीपक माने, अतुल देशमुख, ज्योती वेदपाठक, रमेश पलंगे, सारंग रासने, उदय कुलकर्णी, डॉक्टर सुनील जगताप, स्मिता कदम, शिवानी पायगुडे, संजय सादुल, डॉक्टर सुचेता भालेराव आदींसह लायन्स क्लबचे पदाधिकारी व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते। सूत्रसंचालन ॲडव्होकेट अनुराधा भारती यांनी केले, तर आभार प्रदर्शन रवींद्र सादुल यांनी मानले। कार्यक्रमानंतर स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते। पासून ऋणी आहोत की आपण भरभरून मतदान केलं आणि हा सत्कार नाही, खरं तर आम्हाला आभार मानायचा चान्स मिळाला। कारण सत्कार हा खरं तर करण्यापेक्षा आम्ही आभार मानायला मिळतो हे मोठं माझं म्हणजे आनंद समजतो। कारण शेवटी निवडणूक झाल्यानंतर आपण काय करतो की प्रत्येकाच्या घरी जाणं होत नाही, त्यावेळेस तो 3 महिन्याचा कालावधी असतो, तो 1 to 1 आम्ही प्रत्येकाच्या घरी भेटण्यास जात असतो। परंतु हा ज्यावेळेस एकत्रीकरण येतं आणि एकत्रित असताना काही वेळेस कुटुंबात महिला असतात तर पुरुष मंडळी असतात, पुरुष असतात तर महिला नसतात। पण त्यावेळेस काय होतं की आलाच नाही, भेटलं नाही असं नाही होत, तर मला तुम्ही सगळेजण भेटले आता, तो माझा एक स्वार्थ आहे। आणि दुसरी अशी गोष्ट की मागील 5 वर्षात खरं तर काम करत असताना 2 वर्ष कोविड मध्ये गेले, पण 3 वर्ष बऱ्यापैकी काम करता आलं। त्यामुळे एक चांगला मताधिक्य आपल्या आशीर्वादाने आशीर्वाद रूपी आणि एक भरभरून मतदान आम्हाला तुम्ही दिलं। मी शैलजा भोसले, प्रभाग क्रमांक 36 ब मधला निवडली होते। तुम्ही मला सगळ्यांनी सहकार्य केलं। कमळाची 4ही बटणं दाबायला प्रत्येकच आम्ही सांगत होतो की कमळाची 4ही बटणं दाबा, असाच प्रचार आम्ही केला आणि सगळ्यांनी त्याला साथ दिली। मी सगळ्यांचे आभार मानते। मी आपला प्रभाग क्रमांक 20 शंकर महाराज मठ बिगडी या प्रभागातनं ड गटातनं निवडून आलेलो आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आपला, त्या पक्षातनं आलोय। तर मला या कार्यक्रमासाठी बोलवलं त्यासाठी धन्यवाद देतो आपल्या लायन्स क्लबच्या मेंबर्सला। आणि तुम्ही ज्या भावनेने कामं करता खरं तर त्याला सल्यूट असायला पाहिजे, कारण काय कुठली पद नसताना तुम्ही हे अविरतपणे करत असता काम। आणि लायन्स क्लबचं काम करायची पद्धत मला चांगली माहिती आहे। माझी आई इनर व्हील क्लबची मेंबर होती, तुमचा एक सिस्टर कन्सर्न आहे, तर त्या क्लब माध्यमातून आईने बरंच काम केलंय। कृष्ण प्रभाग होईल, शुभलाम प्रभाग होईल याचा आम्ही प्रयत्न नाही तर ठामपणे तुम्हाला निश्चितपणे सांगते की आपला प्रभाग हा खूपच भारी प्रभाग असेल याची ग्वाही देते आणि थांबते। आता हा माझा प्रभाग नाहीये, मी 38 क मधनं राष्ट्रवादीची उमेदवार सीमा युवराज बेलदरे म्हणून त्या ठिकाणी निवडून आले। पण जो जनतेने विश्वास दाखवला आणि मतरूपी आशीर्वाद दिले त्याबद्दल मी नक्कीच जनतेचे आभार मानेन। युवराजदादांनी खूप सारी कामं प्रभाग क्रमांक 38 मध्ये आधीच केलेली आहेत आणि युवराजदादांच्या आशीर्वादाने इथनं पुढेही ती कामं मी त्या ठिकाणी नक्कीच करेल असा मी नक्कीच जनतेला विश्वास देते। तुम्ही आमची काळजी घेतली आणि आता आम्ही इथून पुढे येणाऱ्या काळात तुमची काळजी घेऊ आणि नक्कीच प्रभागाचा विकास करू। आणि त्यासोबतच मला असं सांगायचं आहे की मी खरं तर
माझं वय 22 आहे म्हणून तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतीय जनता पक्षाने कसा काय एवढा विश्वास व्यक्त केला आणि तरुणांना संधी दिली. तर मला आवर्जून सांगायचं आहे की मी अनेक वर्षांपासून RSSचं काम करते, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून विविध दायित्वांचं निर्वहन केलं आहे. आणि तसंच माझे वडील प्रशांत थोपटे हे अनेक वर्षांपासून काम करतात आधार फाउंडेशनच्या माध्यमातून. वर्तमानात ते तळजाई मंडळाचे अध्यक्ष आहेत आणि तसेच बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक आहेत, द्वितीय वर्ष शिक्षक आहेत. आणि मग त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन मी आबा विपचं काम सुरू केलं. या ठिकाणी आमचे सोसायटीची काही कामं आहेत, तर मी आता वेद पाठक मॅडमला तो GR पाठवलाय. त्या GR मध्ये जर तुम्ही मला सांगितलं की हे 5-7 कामं आहेत ती आम्हाला करायची, त्यामध्ये जे मी सांगितलं त्यानंतर तुम्ही मला सांगा काय काम करायचं, ते 100% आपण काम करू. आणि यापुढील कामा करता आणि लायन्स क्लब करता आमच्यातर्फे आणि माधुरीताई मिसाळांतर्फे मी शुभेच्छा देतो आणि मी माझं या ठिकाणी बोलणं संपवतो.